खानकर बोला तुम चला ना भैया तुम चला
होती तुम्ही सकाळपासून इथं थांबला. आम्ही सकाळी 9:30 वाजता सकाळी वाघोली चंदननगरवर निघालो. त्या साऊंडचा आवाज कमी करणार. चंदननगर पासून निघालो. आत्तापर्यंत किती किलोमीटर आलो? 30 किलोमीटर आलो आत्ताशी. इथून तिथून नुसता मराठ्यांचा जलसागर दिवसा. आता आम्हाला लोणावळ्यापर्यंत जायचं. आता आम्हाला 100% 5:30 वाजणार आहेत पाठचं. आम्हाला यायला तुमच्यापर्यंत उशीर यासाठी झाला की मायबाप मराठा समाज रस्त्यावर थांबला आणि त्यांना डावलून पुढे जाणं शक्य नाही, म्हणून आम्हाला यायला उशीर झाला. पण मायबापा हो, तुमचंच काम करतोय. आपल्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून काम करतो. मला छत्रपती शिवरायांना पुष्पाला वापर करण्यासाठी यायचंय, परंतु वेळ कमी. आपल्या गावकऱ्यांची माफी मागतो. यायला रस्ता नाही आणि मला पण जायला उशीर झालाय. आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा गावामध्ये आपण मोठी सभा घेऊ शकतो. तुम्हाला आता या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून हा संघर्ष सुरू झाला. इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांचेच पूर्ण आरक्षणामुळे मोठे होणार आहे. श्रीमंत मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो, शेतकरी मराठा असो किंवा शेतमजूर मराठा असो किंवा कामगार असो, सगळ्या मायबापांचं एकच स्वप्न आहे, माझं लेकरू अधिकारी झाल्याच्या नंतर आम्ही सुखी होऊ. पैसा खर्च करून पोरं शिकवायचे, पण या आरक्षणामुळे त्या पोरांना नोकरी लागते, केंद्रीय कॉलेज मिळते. पैसा तर सगळ्यांचाच चाललाय. पोरं फक्त शिकवले जातात मराठ्यांकडून, पण अधिकार त्यांच्या हातात नाही. लाखांना पोरं मराठ्यांचे सुशिक्षित बेकार म्हणून पडले. माई बापा, तुमच्या गावात तुम्हाला एकच विनंती करायला हवं. शेवटची आरपारची लढाई लढायला आपण मुंबईकडे निघालो. आपला नाविलाज आहे. आपल्या नोंदी सापडलेल्या असताना आपल्याला ओबीसीत आरक्षण दिलं जात नाही. आणि ज्यांचं कोणत्याच नोंदी नाही तरीही त्यांना आरक्षण. आपलं मत आपण कायद्याच्या चौकटीत राहून मांडतोय. आज बोलायला वेळ कमी आहे, कारण जायला किती वाजते सांगता येत नाही. परंतु हा संघर्ष रात्रंदिवस आपल्या लेकरांसाठीची. तुम्हाला माझी एकच शेवटची विनंती, काहीही झालं तरी आता आरक्षण घेतल्याशिवाय कोणत्याच मराठ्यांना मागं हटायचं. गाडी कसं आलं ती मराठीत लेकराला पॅक पॅक कर. पाय आला दे का गाडी आली तुम्हाला बसल्या बसल्या गाडी आली तर काय मुंबईत यांनी मुंबईत जाताना असंच कारभार करून ठेवला. म्हणलं आपण एवढी फाईट एकदा इथं झालो. मुंबईत झाला म्हणलं, मुंबईचं केलं. मग आता थोडं गप्प बसायला पाहिजे का नाही. 20 जानेवारी तारीख ठरली आपली.
गप बसायचं, गप बसतच नाही. कोणी त्या सोशल मीडियाला टाकेलंय काय माहित, कोणतरी मसालीच घेऊन निघाले मुंबईला. आता सरकार ते सरकार म्हणतात ते मसाडी घेऊन यायला लागले काय. मायबापा होई वेत नाही मराठ्यांची, की मराठ्यांची अनेक वर्षांची खतखत होती ती आता बाहेर पडली. प्रत्येक मायबापाला वाटतंय कधीतरी आणि कधी काळी आपलेही लेकर अधिकारी झाले पाहिजे. आता शेवटचा संघर्ष आली विडाही तो चाललाय. मराठ्यांच्या आरक्षण देऊन मराठ्यांचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत झालेले आरक्षणातूनच बघायचे. IPS आणि IAS आरक्षण देऊन बघायचं हे शेवटचं स्वप्न आहे. काही झालं तरी आरक्षणाचा लढा आपल्याला जिंकायचा. आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टप्प्यात. आपला शब्द आहे तुम्हाला, आणि एकदा जर आपण शब्द दिला तर मग हटत नाही. 4.5 महिन्यात आपण आपल्या समाजाला प्रामाणिकपणा सिद्ध करून दिला. आपल्या छाताडावर गोळ्या जरी चालल्या, जीव जरी गेला तरी मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय आता मागं हटायचं नाही. आता बाकीच्यांची काळजी नाही करायची. विरोध करणाऱ्यांच्या जेवढ्या टोळ्या होत्या त्या सगळ्या बंद पाडल्या. तेव काही नाही करीत, त्याचं नाव घेऊन बघा तुम्ही. त्याचा फार उलटा सुलटा कार्यक्रम करून टाकला. कागदच घेऊन हिंडतोय बाजाराच्या पिशवी. आता तरी कागद घेऊन हिंडतोय. एकदा आरक्षण मिळून दे, लोकांनी भजे खाल्लेले कागदच खाली पाहिजे. सगळ्यात मराठ्यांच्या विरोधात आकाश असणारा माणूस, जातीत विष पेरणारा तेवढा एकच माणूस आहे. त्याचा नेटोबा सरळ केल्याशिवाय शांत बसणार नाही. फक्त एकदा आरक्षण मिळून सगळ्यांनी शांत राहायचं. हा संघर्ष आता मुंबईच्या दिशेने निघालाय आणि हा संघर्ष जिंकायचा सुद्धा. मराठ्यांना हा मुंबईत जायचं. मराठ्यांनी ताकदीनं तयारी सुरू केली. आपल्याला घरातल्या मराठ्यांना मुंबईकडे यायचं. मायबाप मराठ्यांना अशी ताकद दाखवा. या प्रतितलावर आतापर्यंत इतक्या ताकदीनं कोणीच मुंबईत धडक मारली नसेल. इतक्या ताकदीनं मराठा मुंबईत देशाला अशी शक्ती दाखवा. मराठ्यांची एकजूट बघून अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे चला. आंदोलन शांततेत करायचं, पण मुंबईच्या गल्लीत फक्त मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे. तुम्ही येणार आहेत का मुंबईला? नक्की सांगा बरं का. मुंबई धडकून टाकू म्हणायचे. मला एक धडा कुठूनच घेते तिथे सगळेजण चला. माझ्या सगळ्यात मोठ्या गाड्या आहेत. मराठवाड्यातून उद्या त्याला 2.25 लाख गाड्या निघायला लागल्या. आणखी विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण राहिलाय. मुंबई सुद्धा गल्ल्यात प्रवर्गात त्यांच्या प्रभाग क्रमांक मध्ये सुद्धा बैठका झाल्या. पुरे मराठी 26 तारखेला मुंबईतला सुद्धा बाहेर पडणार. आणि आपल्या सगळ्या बांधवांना विनंती, पुणे जिल्ह्यातला एकही मराठा घरी थांबू नका. अशी संधी पुन्हा येणार नाही. आपली मागणी एकदम सोपी आहे, तरी बंद करत नाही. 54 लाख नोंदी शोधण्याचं काम सरकारने केलं. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या. एका नोंदीवर 5 जणांना जरी फायदा झाला तरी आजच 2 ते 2.5 कोटी मराठा आरक्षणात गेला. आजच. पण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत म्हणून मुंबईकडे जायची वेळ आली. सगळे सोयरे ते आपण त्याच्यात घेतले. म्हणजे एका नोंदीवरती त्याच्या गणगोतात एक सोयऱ्याला सुद्धा द्यायचं. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, लगेच पुढे जातो. मला झाला उशीर. तुम्हाला काय तुम्ही कवर आहे का? मला गेले कंबर म्हणून काय जेवण काय
पावणे 6ला सभा संपली. कोणाला विचारावं त्या वाघुले चंदन पाटील सजाला बोलतो बघा. आणि नुसतं फक्त खोलीत घेऊन पोस्टर तर सुद्धा सोडलं. आपल्या परत आला पाहिजे पाटील. औंध गावात एक नोंद सापडली असं ग्राह्य धरा. एका नोंदीच्या आधारावर त्याचा पूर्ण परिवार येतो. बीड जिल्ह्यात एक गाव आहे, त्या गावात एक नोंद सापडली. एका नोंदीवर 250 लोकांना फायदा झाला. ए पाय सोड ना, पॅन्ट खाली ओढ. पाय ओढायचा नाही. एका नोंदीवरती 250 जणांना फायदा झाला. एकाच नोंदीवरती 250 जणांना प्रमाणपत्र वाटप केले आणि त्याच्या गावात लोक तेवढेच आहेत. बरोबर गावात घेतलं एका नोंदीवर. कारण कायदा सांगतो एका नोंदीवर त्याच्या सगळ्या परिवाराला द्यायचं. आपण तरी 5च पकडले. एका नोंदीवर ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सोयऱ्याला सुद्धा द्यायचं. औंध गावात एक नोंद सापडली असं ग्राह्य उदाहरणार्थ धरा. या औंध गावातलं सोयऱ्याचं बेट इतकं पांगलेलं आहे की ते औंध गावातून सोडतं ते मुंबईत जातं. मुंबईपर्यंत सोयरे द्यायची. मुंबईतून त्यांचे पार विदर्भाकडं आणि खानदेशाकडे सुद्धा बेट पसरत आहे. तिथून ते वळून मराठवाड्यात येतात. मराठवाड्यातून पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात आताच औंध गावात परत माघारी. एकच नोंद पुरा महाराष्ट्र भीती दे. आपलं म्हणून जास्त संघर्ष त्यासाठी सुरू आहे. कायदा पारित तुम्हाला करावं लागणार आहे सोयरे या शब्दासाठी. जर एका नोंदीवर परिवाराला मिळालं आणि 54 लाख प्लस परिवाराला मिळालेले असे 2 कोटी आणि राहिलेले मराठे ज्यांच्या नोंदी झालेल्या आहेत त्याचा शपथपत्राच्या आधारावर त्यालाही ज्याची नोंद मिळाली त्याच्याच कुणबीच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं. खाली कोण राहत होतं मग झालं की नाही सरसकट. ते म्हणले सरसकट शब्दच नको, त्यांना लय कष्ट होत आहे. म्हणले दुसरा पर्यायी शब्द द्या. म्हणलं घ्या गणगता ते सोयरे. ते नाही घेतला. घेताना जेच लोक होते. घेतला नंतर म्हणले हे तर सरसकटच व्हायला लागलं. म्हणले पर्यायी शब्द द्या. ती लढाई आपली आता. काही करा, मुंबईकडे चला, पण शांततेत कोणी जाळपोळ उद्रेक नाही करायचा. मराठे 26 जानेवारीला एकदा तिथं गेले आणि नुसते मांडी जरी घालून बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आरक्षण मराठ्यांच्या हातात पडलंच म्हणून सांगतो. आता मात्र लेकराच्या हितासाठी घरी राहू नका. सगळ्यांनी आता घराच्या बाहेर पडा. अशी संधी पुन्हा येणार नाही. नोकरदार मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो, राजकारणी मराठा असो किंवा शेतकरी सामान्य मराठा असो, सगळ्यांचा सारखाच फायदा होणार आहे. आरक्षणामुळे सगळ्यांचेच लेकरं मोठे होणार आहेत. ज्यांना आरक्षण मिळालं ते मोठे झाले कारण त्यांनी आरक्षण समजून घेतलं. आपण आरक्षण समजून घ्यायला उशीर केला म्हणून 1% जर पोरग होकलं तर घरापर्यंत रडत यायला लागलं. आरक्षणाची किंमत जे पोरग 1% हुकलेल्या पोराला आरक्षणाची किंमत विचारा. जो अधिकारी बनता 1% नको राहिला त्याच्या आई बापाला एकदा विचारा त्या आरक्षणाची काय किंमत आहे. ज्याने व्याजाने पैसे काढून पोरं शिकवले त्या बापाला एकदा विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. म्हणून ही आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची. आणि 2 कामं मराठ्यांनी जास्त करायची गरज नाही. आयुष्याचं एकदा आपल्या पोरांना आरक्षण मिळून द्या आणि मराठ्यांच्या लोकांना व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती जगाच्या पाठीवर कोणीच रोखू शकत नाही. माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, तुमच्या गावासह आसपासचे सगळे गाव उद्यापासून जागे करा आणि 26 तारखेला सगळ्यांनी मुंबईकडे या. तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या जीवावर मुंबई जीवाची बाजी लावून लढायला निघालो. तुमच्या पाठबळाची आता आम्हाला गरज आहे. मायबाप बनून साथीला या. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद.
जिंदाबाद